तर नमस्कार माझ्या भावांनो, आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. आता आमच्या वाशीमध्ये पण एकदम धुमधडाक्यामध्ये आणि जल्लोषामध्ये आमच्या अवकाळी पावसाचं स्वागत झालंय बरं का. अवकाळी पाऊस आलाय पण तासभर झाला आमच्या इथं पाऊसच चालू आहे बरं का. आणि पाऊस चालू आहे ते चालू आहे. तुम्हाला माहिती आहे पाऊस आला की आमच्या घरात तिथं लाईटच जाती. यायला आता मला आता जेवण करायचं अवघड झालं आता. आणि मी आलो होतो घरामध्ये तोंड हात आणि नेमका तेवढा पाऊस टपकाला बघा. आता हातपाय तोंड धुयची कसं येते मला प्रश्न पडला एकदम मोठा आणि एकदम डोकं खाण्याचा. आता काय माहिती का, असंच गेलो बाहेर तर निम्या अंघोळ करून नाही, अख्खा अंघोळ करूनच घरामध्ये वापस येईल. काहीतरी डोक्यात टूप पेटवावं लागेल. अरे विवेक तागडे ब्लॉगर म्हणल्यावर, टकलू महाराज म्हणल्यावर काहीतरी काय टूप पेटतीच म्हणजे पेटतीच त्या डोक्यामध्ये. आलाय पाऊस, आलाय ते आलाय. माझ्या सगळ्या चपला बुटा सगळं सगळं त्यांनी भिजून टाकलं. आता उद्याच तर मला वाढवाच लागणार आहे. आयला इकडं सगळं आपण गेलेलं आणि इकडे पाऊस कसं काय पडतोय. दया कुछ तो गडबड है, देखना पडेगा. कुछ तो गडबड है, बहुत बडी गडबड आहे. यायला पाऊस चालू आहे. आता घरातनं दुकानात जायचं आणि दुकानातनं घरात जायचं म्हणल्यावर निमी अंघोळ करूनच घेतल्यासारखी. आता एक विषय वेगळा आहे, टकलू महाराज आहे मी सध्या, की डोक्याला केस असले डोकं डोकं पुसावं लागलं असतं मला. सारखं टेन्शन आलं असतं. बरं झालं टकलं गेलं, ते लय चांगलं झालं. आता मला आमच्या नाल्यामध्ये पाणी आले का नाही बघा. आमच्या नाल्यामध्ये पाणी कमी, कचराच जास्त आहे, तिथं नेहमीच असतं. जाऊ दे, आपला विषय इथं क्लोज करू. आता हे पाऊस सगळा संपला, सगळं झालंय, पण मच्छर मला लय ताप द्यायला लागले. आता ह्यांच्यासोबत मध्ये युद्ध खेळावंच लागतंय. तर तुम्ही आपला ब्लॉग कसा वाटला लवकर कमेंट करून सांगा. लाईक फॉलो पण करा. तर भेटू उद्या विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. तो टाटा बाय बाय. तोवर मी बघतो या मच्छरांकडे, जरा बघतो जरा.